29 सप्टेंबर 1993 रात्रीचे साधारण 3:56 झाली होती. संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपेत होता. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोक दिवसाचा थकवा घेऊन शांत झोपले होते. गावांमध्ये शांतता होती. कुत्र्यांचे हलके भुंकणे, कुठेतरी रातकिड्यांचा आवाज आणि गावाच्या रात्रीचा नेहमीचा निवांतपणा. पण पुढच्या काही सेकंदात असा काही प्रकार घडणार होता ज्याने हजारो कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं होतं. ही कथा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक आपत्तींपैकी एक कथा. महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावातल्या भूकंपाची. 30 सप्टेंबर 1993ची रात्र महाराष्ट्राच्या काळजात कायमची कोरली गेलेली ही रात्र, जेव्हा किल्लारी गावावर काळाने घाला घातला होता. किल्लारी लातूर जिल्ह्यातील एक साधंसं गाव. गावातील मातीची घरं, अरुंद रस्ते, शेतात काम करणारे लोक आणि साधं आणि शांत जीवन जगणारे. कोणी कल्पनाही केली नव्हती की पृथ्वीच्या पोटात काहीतरी मोठं सुरू आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता आणि पृथ्वीच्या आत साचलेला प्रचंड ताण अचानक फुटला. क्षणभर पृथ्वी हादरली आणि काही सेकंदातच सर्व काही बदलून गेलं. पहिला धक्का बसला. जमीन अक्षरशः हलायला लागली. लोकांना सुरुवातीला काय होतंय तेच कळेनासं झालं. काही लोक झोपेतून जागे झाले, काही घराबाहेर धावण्याचा प्रयत्न करू लागले, पण वेळच नव्हता. कारण काही सेकंदातच घरं कोसळायला लागली होती. दगडं, माती आणि जड छप्पर थेट झोपलेल्या लोकांच्या अंगावर कोसळलं. कोणाला बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. कुणी आपल्या मुलांना वाचवायला प्रयत्न करत होते, कुणी आई वडिलांना हाका मारत होते आणि काही क्षणात संपूर्ण गाव किंचाळ्यांनी भरून गेलं होतं. एक गोष्ट लक्षात घ्या, हा भूकंप फार मोठ्या तीव्रतेचा नव्हता. त्याची तीव्रता साधारण 6.2 ते 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. पण तरीही इतका मोठा विध्वंस कसा झाला? का झाला? कारण गावांमधील बहुतांश घरं दगड आणि मातीची होती. छतं खूप जड होती आणि भूकंपरोधक बांधकाम जवळजवळ नव्हतंच. म्हणून धक्का बसताच घर पत्त्यांच्या बंगल्यांसारखी कोसळली. पहाट व्हायला लागली होती आणि लोकांनी जे पाहिलेलं हे हृदय पिळवटून टाकणारं होतं. जिथे कालपर्यंत गाव होतं तिथे आता फक्त ढिगारे दिसत होते. घरं नव्हती, रस्ते नव्हते, रस्ते दिसत नव्हते. फक्त धूळ, दगड आणि रडण्याचे आवाज. लोक स्वतःच्या हातांनी ढिगारा उरकत होते, कारण त्या ढिगाऱ्याखाली त्यांची माणसं अडकली होती. कोणी मुलाला शोधत होते, कोणी आईला शोधत होते, कोणी पत्नीला शोधत होते, तर कोणी संपूर्ण कुटुंबाला शोधत होते. किल्लारी एकटंच नव्हतं. या भूकंपाचा फटका अनेक गावांना बसला होता. सास्तूर, होळी, उमरगा परिसरातील अनेक गावे गंभीरपणे प्रभावित झाली होती. शेकडो गावे हादरली गेली. हजारो घरं जमीनदोस्त झाली. हळूहळू बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागली. रेडिओवर बातम्या सुरू झाल्या, टीव्हीवर भीषण दृश्य दिसू लागली आणि मग प्रशासन, पोलीस, डॉक्टर आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचायला लागली होती. पण समस्या मोठी असल्यामुळे रस्ते खराब झाले होते. समस्या मोठी होती. अनेक ठिकाणी पोहोचणं कठीण झालं होतं आणि प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता, कारण अजूनही अनेक लोक ढिगाऱ्याखाली जिवंत असण्याची शक्यता होती. सैन्य बोलावण्यात आलं. बचाव कार्य सुरू झालं. देशभरातून मदत यायला सुरुवात झाली. औषधं आली, अन्न आलं, कपडे आले, रक्तदान सुरू झालं. देशातील अनेक लोक मदतीसाठी पुढे आले. त्या संकटाच्या काळात संपूर्ण देश महाराष्ट्रासोबत उभा राहिला. या भूकंपात जवळपास 10,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हजारो लोक जखमी झाले. लाखो लोक बेघर झाले. असं म्हणतात की काही गावांमध्ये तर एका कुटुंबातील एकही व्यक्ती जिवंत राहिली नव्हती. विचार करा, रात्री झोपलेलं कुटुंब आणि सकाळ होण्याआधीच संपून गेलेलं होतं.
या दुर्घटनेनंतर एक मोठा बदल झाला. सरकारने भूकंपरोधक बांधकामावर भर द्यायला सुरुवात केली. गावांची पुनर्बांधणी करण्यात आली, नवीन घरं बांधली गेली आणि लोकांना आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्व समजलं. पण प्रश्न अजूनही उरतो, निसर्ग जेव्हा रागावतो तेव्हा माणूस किती छोटा असतो. किल्लारी भूकंपाने फक्त घरं नाही तोडली, त्याने हजारो स्वप्न तोडली, हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर कायम जखम करून ठेवली. आज अनेक वर्ष झाली, गावं पुन्हा उभी राहिली, लोकांनी नव्याने आयुष्य सुरू केलं. पण 29 सप्टेंबर 1993ची ती रात्र आणि रात्रीचे 3:56 हे नाव ऐकताच आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण काही जखमा वेळ भरून काढत नाही, त्या फक्त आठवणी बनून कायम मनात राहत असतात. ही होती किल्लारी भूकंपाची कथा, एका रात्रीत उद्ध्वस्त झालेल्या गावाची. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब